नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? छान आहात ना? आणि घरीच आहात ना? छान. अभ्यास चालू आहे ना? खूप छान. मुलांनो, तुम्हाला माझ्याकडून मोठी शाबासकी बरं का, तुम्ही अभ्यास करत आहात. मुलांनो, मला सांगा, आपण मागील पाठामध्ये काय बघितलं होतं? काय आठवतंय का तुम्हाला? सांगा बघू जरा. बरोबर, आपण मागील पाठामध्ये काय बघितलं होतं? तर पहिली वेलांटी. आठवतंय का? बरोबर, छान. मुलांनो, आता त्या पहिली वेलांटीचं वाचन आता आपण करणार आहोत. ठीक आहे मुलांनो, मला सांगा, तुम्हाला पहिली वेलांटीचं मी वाचन करायला सांगितलेलं होतं, कृतीयुक्त. ते पण तुम्ही घरी करत आहात ना ते सर्व? आता आपण दोघांनी मिळून, ठीक आहे, तुम्हाला तर सगळ्यांना माहीत झालेलं आहेत ना पहिली वेलांटीचे वाचन कशा प्रकारे करायचे आहे. आता आपण दोघांनी मिळून पहिली वेलांटीचं सर्वप्रथम वाचन करूया. चला. क, क ला पहिली वेलांटी की. म्हणताय ना? माझ्या मागं म्हणा. क, क ला पहिली वेलांटी की. ख, ख ला पहिली वेलांटी खी. ग, ग ला पहिली वेलांटी गी. घ, घ ला पहिली वेलांटी घी. च, च ला पहिली वेलांटी ची. छ, छ ला पहिली वेलांटी छी. ज, ज ला पहिली वेलांटी जी. झ, झ ला पहिली वेलांटी झी. पुढचं काय आहे बरं? बरोबर, ट, ट ला पहिली वेलांटी टी. ठ, ठ ला पहिली वेलांटी ठी. ड, ड ला पहिली वेलांटी डी. ढ, ढ ला पहिली वेलांटी ढी. म्हणताय ना मुलांनो? छान म्हणायचं आहे बरं का. आणि चांगल्या व्यवस्थित कृतीयुक्त पण म्हणायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की पहिली वेलांटीचा अर्थ कसा होतो, म्हणजे पहिल्या वेलांटीचं चिन्ह कसं आहे हे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता आपलं कुठपर्यंत झालेलं आहे? डी पर्यंत. बरोबर. आता ढ, ढ ला पहिली वेलांटी ढी. न, न ला पहिली वेलांटी नी. त, त ला पहिली वेलांटी ती. थ, थ ला पहिली वेलांटी थी. द, द ला पहिली वेलांटी दी. ध, ध ला पहिली वेलांटी धी. न, न ला पहिली वेलांटी नी. प, प ला पहिली वेलांटी पी. फ, फ ला पहिली वेलांटी फी. ब, ब ला पहिली वेलांटी बी. भ, भ ला पहिली वेलांटी भी. म, म ला पहिली वेलांटी मी. य, य ला पहिली वेलांटी ई. र, र ला पहिली वेलांटी री. ल, ल ला पहिली वेलांटी ली. व, व ला पहिली वेलांटी वी. श, श ला पहिली वेलांटी शी. श्य, श्य ला पहिली वेलांटी शी. स, स ला
पहिली वेलांटी सी. ह, ह ला पहिली वेलांटी ही. ळ ला पहिली वेलांटी ली. श्य, श्य ला पहिली वेलांटी शी. आणि न्य, न्य ला पहिली वेलांटी नी. आणि शेवटचं काय आहे त्र, त्र ला पहिली वेलांटी त्री. हे सर्व काय झाले मुलांनो, आपण जे आता वाचन केलेले आहे ते सर्व काय आहे, तर ते सर्व पहिली वेलांटी असणाऱ्या अक्षरांचं सध्या आपण काय केलेलं आहोत, त्याचे वाचन केलेले आहोत. तुम्ही सुद्धा घरी दररोज वाचन करायचं आहे. आपले काना, स्वर, व्यंजन आणि पहिली वेलांटी या सर्वांचे वाचन करायचे आहे. आता तुम्हाला मी पुन्हा एकदा तुम्ही काय करायचे आहे, हे काय आहे मला सांगायचे आहे. ठीक आहे, चला मग मला सांगा. मग आता या स्वरांचं तुम्ही वाचन करायचं आहे. आठवत आहे का विसरलात? छान, आठवत आहे ना, माहिती आहे ना, लक्षात आहे ना तुमच्या? खूप छान. मग आता या स्वरांचे आपण सुरुवातीस वाचन करूया. चला मग वाचा बरं. पहिलं कोणतं आहे? अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, ए, आई, ओ, औ, आहा. छान, खूप छान मुलांनो, शाब्बास. तुम्ही खूप छान प्रकारे वाचन केलेलं आहे. आता आपण व्यंजनाचं सुद्धा एकदा वाचन घेऊया बरं का. चला आता हे सर्व काय आहेत? व्यंजने. आठवत आहे ना? छान. चला आता मग आपण या सर्व व्यंजनांचं वाचन घेऊया. चला वाचा मग. काय आहे हे सांगा जरा. छान. क, म्हणा माझ्या मागं. क, ख, पुढचं काय आहे? ख, ग, घ, ज्ञ, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श्य, स, ह, ळ, श्य, न्य, त्र. आता हे सर्व काय झाले मुलांनो? व्यंजन. अगदी बरोबर. आपण आता वाचन केलेलं काय आहे ते सर्व व्यंजने. छान. आता काय करायचं आहे मुलांनो? आता आपण मागील पाठामध्ये आपल्या मुळाक्षरांमधला जो बाराखडीचा अक्षर आहे ना, त्यातली जी पहिली वेलांटी आहे आपण ते बघितलेलं होतं, हो की नाही? आता आपण आपल्या या पाठामध्ये काय बघणार आहोत? दुसरी वेलांटी. काय मुलांनो? आता आपण बघणार आहोत दुसरी वेलांटी. ठीक आहे, चला. सिम्बॉल ऑफ दुसरी वेलांटी. बघा मुलांनो, दुसरी वेलांटीचा सिम्बॉल कसा असतो? तर या प्रकारे दिसते तुम्हाला. आणि पहिली वेलांटीचं कसं होतं बरं सिम्बॉल सांगा बघू. पहिली वेलांटीचं अशा प्रकारे होतं.
हे पहिली वेलांटी आणि ही दुसरी वेलांटी. ठीक आहे, बघा पहिली वेलांटीचं सिम्बॉल अशा प्रकारे होतं आणि दुसऱ्या वेलांटीचं सिम्बॉल हे अशा प्रकारे असेल चिन्ह. ठीक आहे, आता आपण बघूया दुसरी वेलांटी. पहिली वेलांटी तुम्हाला समजलेली आहे ना, छान. आता आपण काय करणार आहोत, दुसरी वेलांटी बघूया. सिम्बॉल ऑफ दुसरी वेलांटी म्हणजे काय, तर चिन्ह, दुसरी वेलांटीचं चिन्ह. आता ई जो उच्चार होतो की नाही त्याची दीर्घ वेलांटी असते, म्हणजे मोठी. ई ही आहे, हे आहे दुसऱ्या वेलांटीचं सिम्बॉल. काय आहे दुसऱ्या वेलांटीचं सिम्बॉल, दीर्घ वेलांटी इकार. ज्यावेळेस दीर्घ उच्चार होतो त्यावेळेस ई ही दुसरी वेलांटीचा वापर केला जातो. कळतं ना मुलांना दुसरी वेलांटी? बघा हे सर्व काय आहेत, दुसरी वेलांटी. आणि पहिली वेलांटी कशी होती आपली बरं, सांगा जरा. बघा पहिली वेलांटी ही अशा प्रकारे होती, ही होती पहिली वेलांटी आणि हे आहे दुसरी वेलांटी. दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसतोय ना, छान. बघा आता दुसरी वेलांटीचं आपण बघत आहोत. आता झालं ई म्हणजे दीर्घ वेलांटी इकार. म. आता जर आपल्याला मी हा शब्द तयार करायचा असेल तर म ला दुसरी मी. बघा म ला दुसरी वेलांटी मी. तुम्हाला ते लिहून दाखवते मी कशा प्रकारे लिहायचं असतं. तर समजा तुमचं हे दोरगी पान आहे किंवा दोरगी लाईन आहे, हे मी म काढलं. बरोबर. मग म ला दुसरी वेलांटी अशा प्रकारे बघितलं. तसंच ब ला दुसरी वेलांटी बी. ही दुसरी वेलांटी. मी बी ह्याचा उच्चार कसा होतो, जर ज्याला दुसरी वेलांटी लागते त्याचा उच्चार कसा होतो, मी बी. तसंच ग ला दुसरी वेलांटी गी. म्हणा बघू माझ्या माग, म ला दुसरी वेलांटी मी. ब ला दुसरी वेलांटी बी. ग ला दुसरी वेलांटी गी. छान. हे समजलं पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी मधला फरक तुम्हाला मुलांनो. आता आपण काय करूया, त्या सविस्तर या दुसरी वेलांटीच्या सिम्बॉलचं आपण काय करायचं आहे, वाचन. ओके, सिम्बॉल ऑफ दुसरी वेलांटी, ओळख व वाचन. ठीक आहे, दुसरी वेलांटीचा सिम्बॉल बघा कशा प्रकारे आहे, विसरायचं नाही आहे आणि चुकायचं पण नाही आहे. पहिली वेलांटी आणि दुसऱ्या वेलांटीमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला समोर मी दाखवत आहे. ही आहे दुसरी वेलांटी आणि पहिली वेलांटी कशी असते, अशा प्रकारे असते पहिली वेलांटी. बघा दोन्हीमध्ये फरक आहे, ही दुसरी वेलांटी आणि ही पहिली वेलांटी. आता पुढचं आपण वाचन करूया. बघा काय आहे सांगा मग जरा. आता तुम्हाला पहिली वेलांटीचे सिम्बॉल वाचन माहिती आहे, दुसरी वेलांटीचं वाचा बरं जरा, सांगा बघू. छान, व्हेरी गुड. क ला दुसरी वेलांटी की. अगदी बरोबर वाचन केलेलं आहात बरं का मुलांनो. हे काय आहे, क ला दुसरी वेलांटी की. म्हणताय ना माझ्या माग, छान. क ला दुसरी वेलांटी की. आता पुढचं काय आहे बरं सांगा जरा मला इथं. ख ला दुसरी वेलांटी खी. ठीक आहे,
ख ला दुसरी वेलांटी खी. ग, ग ला दुसरी वेलांटी गी. ग ला दुसरी वेलांटी गी. घ, घ ला दुसरी वेलांटी घी. घ ला दुसरी वेलांटी घी. वाचन करत आहात ना मुलांनो? छानपैकी म्हणायचं आहे आणि स्पष्ट उच्चार करायचा आहे. च, च ला दुसरी वेलांटी ची. च ला दुसरी वेलांटी ची. छ, छ ला दुसरी वेलांटी छी. छ, छ ला दुसरी वेलांटी छी. ज, ज ला दुसरी वेलांटी जी. ज ला दुसरी वेलांटी जी. झ, झ ला दुसरी वेलांटी झी. झ ला दुसरी वेलांटी झी. ट, ट ला दुसरी वेलांटी टी. ट ला दुसरी वेलांटी टी. ठ, ठ ला दुसरी वेलांटी ठी. ठ, ठ ला दुसरी वेलांटी ठी. ड, ड ला दुसरी वेलांटी डी. ड ला दुसरी वेलांटी डी. ढ, ढ ला दुसरी वेलांटी ढी. ढ ला दुसरी वेलांटी ढी. न, न ला दुसरी वेलांटी नी. न ला दुसरी वेलांटी नी. त, त ला दुसरी वेलांटी ती. त ला दुसरी वेलांटी ती. आता मला तुम्ही सांगायचं बरं का, हे काय आहे सांगा जरा. कोणते व्यंजन आहे आणि कोणत्या चिन्हाचा वापर केलेला आहे? बरोबर, थ आहे. हां, थ, थ, थव्याचा. आणि त्याला कुठलं चिन्ह दिलेलं आहे? सिम्बॉल, दुसरी वेलांटी. अगदी बरोबर. मग त्याचा उच्चार कसा होणार? थी. कसा? थी. थ ला दुसरी वेलांटी थी. द, द ला दुसरी वेलांटी दी. द ला दुसरी वेलांटी दी. ध, ध ला दुसरी वेलांटी धी. ध ला दुसरी वेलांटी धी. आता पुढचं तुम्ही सांगायचं बरं का मला. सांगा कोणते आहे हे व्यंजन? बरोबर, न. मग न ला दुसरी वेलांटी दिली तर नी. अगदी बरोबर. न ला दुसरी वेलांटी नी. प, प ला दुसरी वेलांटी पी. प ला दुसरी वेलांटी पी. फ, फ ला दुसरी वेलांटी फी. फ ला दुसरी वेलांटी फी. ब, ब ला दुसरी वेलांटी बी. ब, ब ला दुसरी वेलांटी बी.
भ, भला दुसरी वेलांटी भी, भला दुसरी वेलांटी भी. आता पुढचं सांगायचं आहे बरं का मला, तुम्ही सांगायचं बरं का मुलांना. सांगा मग मला, सांगा, बघा जरा. बरोबर म आहे हे, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहात. आणि मला कोणती वेलांटी आहे? दुसरी वेलांटी आहे. आणि उच्चार काय होतो? मी. छान, खूप छान. मला दुसरी वेलांटी मी. वाचन कसं करायचं हे पण कळलं ना तुम्हाला? य, यला दुसरी वेलांटी ई, यला दुसरी वेलांटी ई. र, रला दुसरी वेलांटी री, रला दुसरी वेलांटी री. ल, लला दुसरी वेलांटी ली, लला दुसरी वेलांटी ली. पुढचं कोणतं व्यंजन असणार आहे बरं सांगा बघू? य, र, ल, ल नंतर काय येणार? हा बरोबर, व, वला दुसरी वेलांटी वी, वला दुसरी वेलांटी वी. श, शला दुसरी वेलांटी शी, शला दुसरी वेलांटी शी. बघा हे कुठला श आहे? आधी आपण जो सुरुवातीत श बघितला तो शाळेचा श होता. आणि हा श, ष षटकोनाचा. अगदी बरोबर. मग त्या ष षटकोनाचा या श ला आपण दुसरी वेलांटी द्यायची आहे. ठीक आहे. श ला दुसरी वेलांटी शी. हे कोणते व्यंजन आहे सांगा बघू जरा. बघा बरं जरा नीट. छान, बरोबर उत्तर देतात मुलांना तुम्ही. आता हुशार झालात बरं का. तुम्हाला कळत आहे आता कुठली पहिली वेलांटी आहे, कुठली दुसरी वेलांटी आहे, कशा प्रकारे वाचन करायचं आहे हे तुम्हाला छान प्रकारे समजत आहे, हो की नाही? खूप छान. माझ्याकडून मोठी शाबासकी बरं का. अशाच प्रकारे अभ्यास करायचा आहे. सांगा, सला वाचा चला. सला दुसरी वेलांटी सी. बरोबर. हो, हला दुसरी वेलांटी ही. ल, लला दुसरी वेलांटी ली. श्य, श्यला दुसरी वेलांटी शी. न्यला दुसरी वेलांटी नी. छान. आणि शेवटचं कोणतं आहे? बरोबर, त्री. त्रला दुसरी वेलांटी त्री. छान. मुलांनो, तुम्ही या सर्वांचं एक एक वाचन केलेलं आहात. एक अक्षरांचं वाचन केलेलं आहात. एकेका व्यंजनाचं वाचन केलेलं आहात. आता ही सर्व जी आहेत ना दुसरी वेलांटीची जी चिन्ह आहेत क ते ज्ञ आपल्याला एकत्र याचं वाचन करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला समजलेलंच आहे कशा प्रकारे वाचन करायचं आहे ते. समजलेलं आहे ना? छान. मग या सर्व क ते त्री पर्यंतचं वाचन करा बरं. चला सुरुवात करा. माझ्या आधी तुम्हाला येते मला माहिती आहे. तुम्ही आता खूप हुशार झालेला आहात. हा, पहिलं कोणतं आहे? क. कला पहिली वेलांटी, सॉरी दुसरी वेलांटी. बरोबर, सॉरी हा. कला दुसरी वेलांटी की. कला दुसरी वेलांटी की. मग पुढचं कोणतं आहे? ख. खला दुसरी वेलांटी खी. ग. गला दुसरी वेलांटी गी. घला
दुसरी वेलांटी घी. चला दुसरी वेलांटी ची. चला दुसरी वेलांटी ची. छला दुसरी वेलांटी छी. छला दुसरी वेलांटी छी. जला दुसरी वेलांटी जी. झला दुसरी वेलांटी झी. टला दुसरी वेलांटी टी. ठला दुसरी वेलांटी ठी. डला दुसरी वेलांटी डी. ढला दुसरी वेलांटी ढी. नला दुसरी वेलांटी नी. तला दुसरी वेलांटी ती. थला दुसरी वेलांटी थी. दला दुसरी वेलांटी धला दुसरी वेलांटी धी. नला दुसरी वेलांटी नी. पला दुसरी वेलांटी पी. फला दुसरी वेलांटी फी. बला दुसरी वेलांटी बी. भला दुसरी वेलांटी भी. मला दुसरी वेलांटी मी. यला दुसरी वेलांटी ई. रला दुसरी वेलांटी री. लला दुसरी वेलांटी ली. वला दुसरी वेलांटी वी. शला दुसरी वेलांटी शी. शला दुसरी वेलांटी शी. सला दुसरी वेलांटी सी. हला दुसरी वेलांटी ही. ळला दुसरी वेलांटी ली. शला दुसरी वेलांटी शी. न्यला दुसरी वेलांटी नी. आणि त्रला दुसरी वेलांटी त्री. बघा मुलांनो, छान प्रकारे तुम्ही वाचन केलेलं आहात. खूप छान बरं का मुलांनो. अशाच प्रकारे काय करायचं आहे, घरात सुद्धा वाचन करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना, छोटी छोटी गोष्टींचं पुस्तक वाचन करायचं आहे किंवा मराठी वर्तमानपत्र, मराठी पुस्तकं याचं तुम्ही वाचन करायचं आहे. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मग मराठीचं लेखन वाचन हे करता येईल. मग करणार ना तुम्ही वाचन? छान. आणि आपल्या स्वर, व्यंजन, काना, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटीचं सुद्धा वाचन करायचं आहे. छान. आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे ना, तो आपण आपल्या पुढच्या तासाला बघूया. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, हे सर्वांचं काय करायचं आहे, वाचन करायचं आहे. चला, धन्यवाद.